देवी जब झाली. आणि हे प्रियाश कशा हसते बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग म्हणते. गुड मॉर्निंग. चला आता दिवसाची सुरुवात. आता फ्रेश वगैरे झालेलो आहे मी. दिवसाची सुरुवात आपल्या आता एक्सरसाइजनेच होत आहे डेली. आणि आज आपल्याकडे 2-3 कामं आहेत. आज गाडीला मला नंबर प्लेट पण चेंज करायची. जी शोरूममधून आलेली होती ती नंबर प्लेट टाकायची गाडीला. दुसरं म्हणजे माझं गॅस कनेक्शन जे IHPचं ती मोशीमध्ये आहे त्याला मला देहूला ट्रान्सफर करून घ्यायचं. आणि तिसरी गोष्ट हिंदवीच्या आधार कार्डसाठी मला चौकशी करायची. मी 2 दिवस झालं जातोय पण सर्व्हर डाऊन होतं. तर आता मी लोकेशन चेंज करावं म्हणतोय. दुसरीकडे बघतो. काय घेतलं ठेवून द्या. काकीचं येते. काकीने डिझाईन केली. टाकाऊ पासून टिकाऊ. म्हण बरं. टाकाऊ पासून म्हणा. टाकाऊ पासून बाबू बुट्या दिलं वय. नंबर प्लेट शोधत होतो पण काय नंबर प्लेट सापडानाच झाली. आता एक्सरसाइज करायला आलोय आम्ही. प्रियाश म्हणतोय डीजे लावू का. डीजे प्रियाश बघा डीजे लावायला जातोय. प्रियाश कुठं लावतो डीजे. हा तिथं लावतो. खुशी डीजे चालू झाली. डीजे ब्लूटूथ कनेक्ट करावं लागेल. ही काय आहे VJM. एक्सरसाइज कंप्लीट झाली. आता आपली ठरलेली कामं पटापट मला करून ठेवले. ड्युटीला जायच्या अगोदर मशीनला जायचं आहे. म्हणजे जवळपास 15 किलोमीटर अंतर आहे. आधार कार्डचं चेक करायचं आहे. नंबर प्लेट शोधली सापडली नाही. आता ती आजची उद्या ढकलली नंबर प्लेटचं का. 3 काम एका दिवसात थोडंसं जरा टायमिंग कमी भेटत होतं. ॲक्युरेट टायमिंगनुसार चालू लागला असतं मला. ते काम कॅन्सल करतो मी. आजचं काम उद्या ढकलतो आणि आज नंबर प्लेट शोधून घेऊ अगोदर. राहिले 2-3 काम ॲटलिस्ट आज करून टाकूयात. आज मी तुम्हाला देवगाव ते मुशीचा सफर दाखवणार आहे. बाईक रायडिंगचा. कच्चा रस्ता आहे जरा. हायवे नाही पण बऱ्यापैकी आहे. ट्रॅफिक दाखवतो ना पुण्याचं कसं असते. चला निघतोय आजचे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आपल्या कामाचे. आणि प्रियाशने हेल्मेट घालून बसला तिथं. त्याला गोप्रोचं सेटअप वगैरे लावली. नंबर प्लेट गाडीला नंबर प्लेट नाही. आपल्याला रस्त्यात कुठं जर भेटलं ना नंबर प्लेट लावून घेऊ. थोडंसं ओके काम होईल. थोडंसं आता रस्त्याला दिसेल त्या गॅरेजमध्ये बघू. कुठं जिथं ॲडजस्ट होईल ना तिथं आपण नंबर प्लेट लावण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी. कारण नंबर प्लेट जी जुनी होती ते डिक्कीमध्ये आहे ठेवलेली मी. म्हणजे साईडच्या बॅगमध्ये. ते गोव्याला जाताना बॅग लावली होती ना त्यामध्ये ठेवली. लूज झाली होती. रस्त्याचे कामं चालू जरा चाकण रोडला. त्या रस्त्याच्या कामामध्ये तिथं गाडी सारखंच आदळून माझी दुसरी नंबर प्लेट आहे लूज होण्याची. चला देहूची गॅस एजन्सी इथं आहे. आपण त्यांना एक वेळेस प्रोसिजर विचारून पुढचे करू. गॅस ट्रान्सफरसाठी पुढची प्रोसिजर आपल्याला कळून जाईल ना. मग अगोदर खूप अडचणी यायची. माझं अकाउंट होतं तिकडं मोशीला आणि राहायचो मी देहूमध्ये. तर इथं कोणाच्या पण अकाउंटवरून मला गॅस करू बस का. नट लॉक झाली आता. या आतमध्ये नट आहे ना पट्टी असते. म्हणजे हे कुठं जर लावलं ना तर आज पुसणार नाही ना ते.
चिखलीमध्ये आपलं नंबर प्लेटचं पण काम झालं आहे. आता नंबर प्लेट लावली, कारण नंबर प्लेट नसल्यामुळं ना की प्रत्येक जागी मला पोलीसवाले दिसायचे. ज्यावेळेस गाडी ओके असेल त्यावेळेस मला पोलीसवाले कधी दिसत नाही. ॲक्च्युली म्हणजे बघण्याचा नजरिया आपला वेगळा असतो, म्हणजे लक्षच राहत नाही. पण समजा एखादी चोरी करून चाललं की माणसाला कसं पोलीसवाले दिसतात, हा त्याच प्रकारचा एक प्रकार झाला माझ्याबरोबर. मला भीती वाटायची सारखंच की गाडीला पाठीमागे नंबर प्लेट नाही निसटली, मी काढून ठेवली. चला आता मोशनमध्ये आलो आहे आपण. जवळपास 4 वर्षांनंतर या गॅस एजन्सीकडे आलो आहे. कुठं आहे ते पण माझ्या नीट लक्षात येत नाही. बघू आता. मॅपलाच सर्च करून बघतो, कारण लोकेशन एक्झॅक्टली सापडत नाही. कारण शिफ्ट पण होऊ शकतात एजन्सी इकडं तिकडं. नाही शिफ्ट नाही झाली, काय इथंच आहे, जशी अगोदर होती तिथंच आहे, त्याच जागेवर आहे. इथं दिसते. गाडी पार्किंग करू, काय दिसते गॅस एजन्सी आहे आपली. शिफ्ट करून घेऊ आता. या एजन्सीमधून गॅस ट्रान्सफरचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तो फॉर्म देऊच्या एजन्सीमध्ये देऊन टाकायचा आहे, म्हणजे आपला गॅस ट्रान्सफर होऊन झाला. आपलं काम झालं आहे आता इथलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथून मी ट्रान्सफर लेटर घेतलं आहे गॅस एजन्सीपासून मोहिशीमधल्या, आणि आता देवला जाऊन ते लेटर द्यायचं आणि आपला अकाउंट ते चालू करून घ्यायचं. याच्या अगोदर खूप प्रॉब्लेम यायचा मला गॅस घेऊन जाण्यासाठी, आता तो सॉल्व आहे. आणि जात जात आता आपल्याला तळवडेमध्ये एक ग्राहक सेवा केंद्र आहे, तिथं चौकशी करायची. चौकशी करायची की आपलं आधार कार्ड होऊ शकतं का काम. नवीन आधार कार्ड काढायचं आहे, सर्वर चालू आहे ना. कुठे दुपारी 3च्या नंतर डेली. उद्या यायचं आहे मला, उद्या येणार आहे. उद्या 3च्या अगोदर नाही का सकाळून होणार? सकाळून नाही का होणार? आता ना जवळपास सगळे कामं आटवणार. म्हणजे थोडंफार शॉपिंग करायचे ते पण घेतले. आधार कार्डचं थोडं बाकी आहे, पण त्याचं पण अर्धं काम झालं की उद्या 10 वाजता जायचं आहे आधार कार्ड काढण्यासाठी. तो बरं जातो दुपारी या, पण त्याला थोडंसं कन्व्हिन्स केला आणि झालं. आता घरी आलो, आता जेवण करायचं, भूक लागली. बरं झालं जरा जोगड असेल. आंघोळ झाली होय? आंघोळ झाली? हे बघ खिंदेवीला काय काय आणलं मी खाऊ. जवळपास किती वाजत आता? 1:14 दिसल्या. तर आता जेवणाचा टाईम झाला आहे. आता बघू आजच्या मेनूमध्ये काय काय आहे. बरं बाबा पाठ दुपारी जरा एक्सरसाइज करतात, थोडंसं असं पेच बसल्यासारखं झालं का काय 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 मला कळा ना, त्याच्यामुळे थोडंसं असं पाठीला थोडंसं दुखतं. आणि हे आहे माझं जेवण. बटाट्याची भाजी, बाजरीची भाकरी, आंब्याचं लोणचं ते पण भाजलंय, आणि पेरू, गाजर आणि पाणी बॉटल. पिल्या पण आला जेवायला. पिल्या झोप झाली का तुझी? झाली होय. शर्ट नवीन आहे, छान छान आहे, छान छान शर्ट घातला पिल्यानं. कोणाचे बा? पिल्याचे होय, काकाचे. बस बाय बाय. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हिंदवी तर्फे बाय बाय.